घरामध्ये तसं राजकारण आलेलं होतं आणि विशेषतः शेका पक्षाचं राजकारण बरंचसं आपल्या घरामध्ये आहे आणि आपल्या आईंची इन्व्हॉल्वमेंट पण राजकारणातली होती त्या काळामध्ये. त्याच्यात दोन भाग होते. एक स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती आणि असोसिएशन होतं ते काँग्रेसशी होतं. बरं. कारण तशी माझी आई फार अशी कर्तृत्ववान स्त्री अशी होती आणि ती 1936 साली पुणे जिल्ह्यातून लोकल बोर्डाला काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आलेली होती. बरं. त्यावेळेला सबंध जिल्ह्याला स्त्री प्रतिनिधी म्हणून एक स्वतंत्र जागा असायची, कॉन्स्टिट्युन्सी असायची आणि त्याला ती 36 साली निवडून आली. मला वाटतं 36 ते जवळपास 52पर्यंत ते सतत तिथं प्रतिनिधित्व करत होते. पण स्वातंत्र्याच्या नंतर 48 साली काँग्रेसमधनं एक मोठा वर्ग जो बाहेर पडला, ज्याच्यामध्ये शंकरराव मोरे, केशवराव जिदे, त्याच्याशी असोसिएशन माझ्या वडील बंधूंचं होतं. ते हयात नाहीत आत्ता, वसंतराव त्यांचं नाव, ते निष्णात वकील होते. त्यांचं अत्यंत जवळचा संपर्क होता त्यांच्याशी आणि त्यामुळं मग त्याच्यातून शेतकरी कामगार पक्ष स्थापन झाला आणि ही सगळी मंडळी शेतकरी कामगार पक्षामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते आणि घर या सगळ्या पक्षाच्या ॲक्टिव्हिटीचं एक केंद्र होऊन गेलेलं होतं.